लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 फेब्रुवारीचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आज आनंदाची बातमी अशी की पार्थमध्ये खूप सकारात्मक बदल झालेत. तो काव्याच्या आणि त्याच्या नात्याला आता एक संधी देऊ इच्छितोय. छान दाखवलाय त्यांनी नेहमीप्रमाणे आजचाही भाग. प्रेक्षकांनो शेवटपर्यंत बघत राहा. काल आपण पाहिलं होतं पार्थ नंदिनीला भेटायला आलाय. नंदिनीला तो सांगत असतोय, नंदिनी, सतत मला असं वाटायचं की काव्य आणि जीवा एका घरात एकमेकांच्या समोर आले तर काय होईल. त्यांच्याकडे बघून मला एकच गोष्ट आठवेल, ती म्हणजे 16 डिसेंबरचा तो फोटो. नंदिनी, तेच अंतिम सत्य होऊन बसलं होतं आपल्यासाठी. खूप प्रयत्न केला मी ते सगळं विसरण्याचा, पण तो प्रयत्न म्हणजे बाहेरून फोटो फ्रेम पुसण्यासारखा होता. धूळ तर आतल्या मनावर बसलेली होती, पण वरून वरून काच पुसून काय फायदा. पण नंदिनी, शेवटी तो क्षण आलाच. जीवा आलाय परत घरी. जीवा आणि काव्य एकमेकांच्या समोर होते, एकमेकांच्या जवळ होते, इतके जवळ की जीवा रडत होता आणि काव्य जीवाच्या डोक्यावरून हात फिरवत होती. ती धीर देत होती जीवाला. नंदिनी, मी विटनेस होतो त्या क्षणाचा. अगं आई बाबाची शपथ घेऊन सांगतोय मी नंदिनी. अगं अगं माझ्या मनात कुठलाच वेडावाकडा विचार नाही आला. ते एकमेकांना धीर देत होते जसं आपण एकमेकांना धीर देत होतो. नंदिनी आणि पार्थ परिस्थितीने भिरभिरलेले पण आपल्या पार्टनरशी लॉयल असलेले, एकमेकांशी बोलून जगण्याची उमेद जागणारे. नंदिनी, शेवटी प्रेम जिंकलंय. 16 डिसेंबरमुळे आमच्या नात्याला लागलेली धूळ आज पुसली गेली आहे नंदिनी. आज आज मला लख्ख दिसायला लागलंय नंदिनी. सगळं लख्ख दिसायला लागलंय. नंदिनीच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात, पण तरीही नंदिनीच्या मनामध्ये किंतु परंतु आहेच. नंदिनी एकही डायलॉग बोललेली नाहीये सध्या तरी. ती फक्त उदास होते आणि ती बाजूला जाऊन एका ओट्यावर बसते. आता पार्थ पुन्हा तिची समजूत काढतो बरं का, आणि नंदिनीला कुठेतरी तो होप्स देतोय. तो नंदिनीला डोक्यावर हात ठेवून म्हणतो, नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणतो, नंदिनी, आता मी जे काही बोलणार आहे ना, ते मी जीवाचा दादा म्हणून बोलणार आहे तुमच्याशी. हे बघा नंदिनी, मी काही तुम्हाला फोर्स करत नाहीये, पण देवाजवळ तुम्हा दोघांसाठी नक्कीच प्रार्थना करेल. जसं आमच्या नात्यावरची धूळ पुसली गेली आहे तसं तुमच्याही नात्यावरची लवकर ती पुसली जावी. आपल्याला कळलंय आपले पार्टनर आपल्या सोबत लॉयल आहेत. नंदिनी, आपण काय म्हणायचो, आपण समजूतदार आहोत, पण आपली लहान भावंड आता आपल्यापेक्षा समजूतदार झालीये. पटलंय त्यांना. संसार हा दिवाळीसारख्या उजेडाचा असतो, मैत्रीचा आणि आपल्या प्रेमाचा हा कंदील झगमगतोय. मी तुम्हाला मागे म्हणालो होतो नंदिनी, की एक दिवस असा येईल की ह्यांना तो डिवोर्स रूपी बॉम्ब नको असेल आणि आपल्या मैत्रीच्या कंदिलाने आणि प्रेमाने हे सगळं लख्ख न्हाऊन निघेल. तसंच झालंय. प्रेम जिंकलंय. आता ऐन फेब्रुवारीमध्ये आपल्या नात्याची ही दिवाळी लखलखतीये. मला सांगा, तुम्ही नाही का या अंधारातून बाहेर पडणार. नंदिनी, मनाच्या या अंधारातून बाहेर या. आपल्या लहान भावंडाचं हे प्रेम आपण एक्सेप्ट करूया. बघा, घड्याळीत किती वाजलेत, 11 वाजून 11 मिनिटं. आतापर्यंत मी काव्यासाठी मॅनिफेस्ट करत होतो, पण आता जीवनदिनीसाठी करणार. युनिवर्स, जीवनदिनीला लवकर एकत्र येऊ देत. हॅशटॅग जीवनदिनी लवकर एकत्र येऊ देत, असं तो म्हणतो आणि नंदिनीला एक होप्स देतोय प्रेक्षकांनो, की तिने आता जीवासोबत संगनमत करून संसाराला लागलं पाहिजे. आता एवढंच बोलून पार्थ निघून गेलाय. नंदिनी आता पार्थचं हेच वाक्य सारखं रिपीट करते डोक्यामध्ये आणि तिला असं वाटतंय की खरंच जर पार्थ तयार आहे या नात्याला आणखीन एक संधी द्यायला, तर मी का नाही. असं ती बोललेली नाही बरं का काही, पण मला तिच्या चेहऱ्यावरून कळलंय. आणि आज एपिसोडच्या शेवटी शेवटी ती देशमुखांच्या घरी हजर झाली आहे. काय वाटतं मंडळी, आता नंदिनी कायमची घरी परतेल का. मला असं वाटत नाही की ती इतक्यात कायमची परतेल, पण ती जीवाचा राग काढायला पोहोचली आहे देशमुखांच्या घरी, एवढं मात्र खरं आहे. पार्थ त्याच्या आणि काव्याच्या नात्याबद्दल आता पारदर्शक झालाय, हे मात्र त्यांनी कन्फर्म केलंय. पण आता हे सगळं जीवा त्याला खूप छान बोलतो बरं का. म्हणजे जे काय त्याचं वागणूक वगैरे आहे ना, त्या बाबतीत आता तो किती ठाम आहे हे सगळं जीवा त्याच्याकडून खूप छान वदवून घेतो बरं का. प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये एवढं सुंदर दाखवतात ना. मी आधीपासून सांगते की ही मालिका इमोशनल लोकांसाठी आहे आणि त्यातले डायलॉग अप्रतिम असतात प्रेक्षकांनो. अगदी सीनला साजेसे असे ते दाखवतात. बघत राहा. आता काव्या पहाटे उठली आहे आणि हा थोडासा जरा सीन बालिश वाटला मला, पण आता ठीक आहे, बघूयात काय घडतंय. काव्या सकाळी उठते आणि तिच्या टेडी बिअर बोक्याकडे बघते बरं का, आणि ती जरा लाडात येते. त्या बोक्याला म्हणते, काय रे बोकुडी, असं का बघतोयस माझ्याकडे. गुड मॉर्निंग बोकुडी. काय रे, तुला मॉर्निंग किस पाहिजे. काय रे बोक्या, लब्बाड होत चाललाय दिवसेंदिवस. तुला नाही देणार मॉर्निंग किस तर कोणाला देणार.
असं म्हणून काव्या त्या टेडी बिअरची गोड गोड पापी घेत असते, पण ते टेडी बिअर अचानक लांब लांब पळायला लागतं. काव्या गोंधळते आणि विचार करते, अरे, हे खाली कसं काय गेलं टेडी बिअर? झोपेत आहे का काय मी? अगं ए काव्या, जागी हो, काय चाललंय तुझं? खाली कसं काय गेलास रे बोक्या तू? काव्या मनाशीच बोलत असते. आता सकाळी उठलीये आणि म्हणजे ती आता अंथरुणातून उठलीये आणि त्या बोक्याच्या मागे मागे लागते. आता तो बोक्या ती जशी जवळ जाईल तसं तसं तो मागे पळतोय. काव्या म्हणत असते, काय रे बोक्या, का पळून चाललायस? काव्या त्याला पकडायला जाते तेव्हा तो बोक्या पुन्हा मागे मागे जातोय. प्रेक्षकांनो, मगाशीच म्हटलं मी, सीन बालिश वाटलाय. आता त्या बोक्याच्या शेपटीला दोरी बांधलीये. हे काव्याला न दिसण्या इतकी काय ती येडी आहे का? पण नाही, काहीतरी आपलं मनोरंजन करतात म्हणा, दुसरं काय. काव्य अशी पुढे पुढे येते आणि अचानक खूप पुढे आल्यावर पार्थची आणि तिची टक्कर होते. ये कुछ ज्यादा हो गया. असो, आता त्या दोघांची खूप जोरात टक्कर होते आणि त्याचा आवाजही येतो बरं का, टकुळे लागल्याचा एकमेकांना. पार्थ तिच्याकडे बघायला लागतो आणि ती त्याच्याकडे बघायला लागते रागाने. पार्थ आता जरा लाडीगोडी लावतोय काव्याला, असं म्हणायला हरकत नाहीये. काव्या ओरडून म्हणते, ओ देशमुख, काय चाललं होतं तुमचं? तुम्ही तुम्ही या बोक्याला कंट्रोल करून माझी मजा घेत होतात का? पार्थ म्हणतो, हो. काव्या म्हणते, काय हो, काय हो? काय देशमुख आगाऊपणा आहे हा? पार्थ म्हणतो, काय झालं मग आगाऊपणा केला तर? काव्या म्हणते, अच्छा, आगाऊपणा नाही, आचरटपणा आहे हा देशमुख. देशमुख म्हणतो, तुमच्याकडूनच शिकलोय मी. आठवतोय ना संक्रांतीचा दिवस? तुम्ही, मी आणि बोका. आता काव्याने पण बोक्यासोबत अशीच लबाडी केलेली असती. ही सगळी आठवण पाठ काव्याला करून देतो आणि त्याला डायनिंग टेबलची खुर्ची पण लागलेली असते त्यावेळेला. असो, आता काव्याला ते आठवतं. काव्या म्हणते, 10, 9, 8, 7 तिच्या रागावर कंट्रोल करत म्हणते, देशमुख, एक मिनिट. तुम्ही भारतातल्या टॉप 30 टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक आहात ना? ओ काय हो देशमुख, तुम्ही काव्याला कॉपी करताय? देशमुख म्हणतो, ते 10, 9, 8, 7 आत्ता जे काही बोललात ना, ते काही तुमच्या पिताश्रीने नाही शिकवलंय तुम्हाला. तुम्ही मला कॉपी करता तर मी तुम्हाला कॉपी केलं तर काय झालं? हे घ्या बोक्या, उगाचच कशाला टाइमपास करताय? परीक्षा आहे ना तुमची? सेंटर मिळालंय ना तुम्हाला? ते पुण्याचं, ते सेंटर, ते कोथरूडचं. काव्या म्हणते, तुम्हाला कसं कळलं कुठे मिळालंय मला सेंटर ते? पार्थ म्हणतो, हा तसा लंबा प्रवास आहे म्हणा. काव्या म्हणते, मग तुम्ही सोडायला येणार आहात का देशमुख मला? पार्थ म्हणतो, आता कसं काय सांगू मी? आणि मी असं कुठे बोललो तुम्हाला काव्या? काव्या म्हणते, आता तर बोललात कुठे माझं सेंटर आहे, इतका इतका वेळ लागणार आहे, शोधावं लागेल वगैरे वगैरे. म्हणजे तुम्ही एवढी माहिती घेताय म्हणून मला वाटतंय तुम्ही मला सोडायला येणार आहे. या ना देशमुख. आता पार्थ उगाचच आकडतो बरं का आणि म्हणतो, ओ काव्या, मी मी टॉप 20 आर्किटेक्ट पैकी एक आहे. मी मी बिझी आहे. तुमच्या बोक्याला विचारा, त्याच्यासोबतच जा. जा ना त्या बोक्यासोबत, विचारा त्याला, काय रे बोक्या, येतोय का तू काव्यासोबत? काव्याला मुद्दाम नाराज करतो आणि म्हणतो, ओ काव्या, थांबा जरा. ओ काव्या, मगाशी टक्कर झाली ती पुन्हा द्या ना, नाहीतर शिंग येतील. काव्या चिडून म्हणते, काही गरज नाहीये तुम्हाला टक्कर द्यायची. आणि ओ, टक्कर बिक्कर तर मी देणारच नाहीये. ज्या माणसाला ऑलरेडी 100 शिंग आलेली असतात ना, त्याला एक शिंग आलं तर काय फरक पडणार आहे? मला नाही द्यायची तुम्हाला टक्कर, जा. आता बोक्याला म्हणते, बोक्या, तुला तर मी किस देणारच नाहीये. पार्थ लगेच म्हणतो, का? काव्या मागे वळून बघते आणि म्हणते, अहो काय बोललात? पार्थ म्हणतो, काही नाही, माझं काम आहे, तुम्ही जा अभ्यासाला. काहीतरी आपलं रोमॅन्टिक सीन दाखवल्यासारखं केलंय, पण जरा बालिशच वाटला सीन मला. पण काही का असे ना, पार्थ आता पुढाकार घेतोय ना त्याच्या नात्यासाठी, हेच भरपूर आहे. काव्या निघून जाते आणि इकडे नंदिनी जीवाला बघत असते तिथे, म्हणजे भास होत असतात तिला जीवाचे. मग तिची आई येऊन चिडते तिच्यावर आणि म्हणते, लाव ती खिडकी. नंदिनी, कशाला ग ती खिडकी उघडतेस? वाऱ्याने दिशा बदललीये, बाहेर सगळा रखरखाट आहे आता. चल बाई नाश्ता करायला. असं म्हणून ते आता नाश्ता सर्व करायला लागतात. नंदिनी जवळ येते तिच्या आईच्या आणि म्हणते, आई असं ग काय करतेस? चिडलीयस का माझ्यावर? त्यावर तिची आई म्हणते, नाही ग, मी का चिडू बाई, मी खुश आहे. पण बाई बरं झालं त्या जीवाला पाठवून दिलंस नंदिनी तू. तो पोरगा म्हणजे नसता डोक्याला ताप झाला होता. बरं झालं बाई जावई बापू निघून गेले. आता तुझाही पारा चढणार नाही आणि तुझ्या बाबांचा पण नाही. चल बाई नाश्ता करून घे. नंदिनी म्हणत असते, अगं आई, मला कळतंय ग, मला कळतोय तुझा राग. नंदिनीने असं बोलल्या बोलल्या लगेच तिची आई म्हणते, पण बाई मला तुझा राग कळत नाही आणि तुझ्या वडिलांचाही राग कळत नाही. नाही म्हणजे जीवा इथे होते तोपर्यंत तू रुसून बसायची. अगं त्या पोराचा जीव झिजला ग तुझे रुसवे फुगवे काढून.
जीवा आता नाहीये तर सारखी बाल्कनीत उभी राहून त्या लॉनकडे बघते. कशासाठी बघत असते ग तिथे? नंदिनी म्हणते, नाही ग आई, असं काही नाहीये. मी जीवाला बघायसाठी थोडीच बाल्कनीत जाते. शारदाताई म्हणतात, छे छे, तू तर सारखी बाल्कनीत उभी राहून बघते ना की लॉन मधलं गवत किती वाढलंय किती नाही, ते बघत असतेस ना नंदिनी. काय ग नंदिनी, जगाला फसवू शकतेस पण स्वतःच्या मनाला नाही. आतापर्यंत लोक म्हणायची, पण मी पण म्हणते तुला आता, गेट वेल सून नंदिनी, लवकर गेट वेल सून. आता पुन्हा या घरामध्ये पूर्वीसारखी उदास शांतता असणार. आता हे या दोघी बोलत असतात तेव्हा त्या नंदिनीचे वडील फोनवर बोलत येतात आणि मोठ्याने ओरडतात, मी शांत आहे, याचा गैरफायदा घेऊ नका. फोनवर बोलतायत ते प्रेक्षकांनो. ते चिडलेले असतात आणि म्हणत असतात, तुम्ही जे प्रेझेंटेशन तयार केलंय ते पीपीटी प्रेझेंटेशन ते क्लायंटला पटलेलं नाहीये. आता माझा स्टाफ बिनकामाचा आहे, त्याला मी काय करू? का बरं कामावर ठेवू मी माझ्या स्टाफला? जाऊ दे, आता मी काय करायचं ते बघतो, असं म्हणून त्यांनी फोन ठेवून दिलाय. नंदिनी म्हणते, काय झालं बाबा, तुम्ही चिडचिड का करताय, काय झालंय? मी पाणी आणते तुमच्यासाठी, असं म्हणून नंदिनी तिच्या बाबाला पाणी देते. आता काहीतरी ऑफिशियल काम आहे बरं का हिच्या बाबाचा, तर ऑब्व्हियसली ते काम जीवा करणार प्रेक्षकांना, पण काहीतरी सीन रंगवतात. नंदिनी तिच्या वडिलांना पाणी देत विचारते, काय झालंय बाबा, आता सांगा बरं, का चिडला आहात? मग तिचे वडील म्हणतात, काय बोलणार नंदिनी, अगं माझं एक काम रखडलंय, मला पीपीटी तयार करायचा आहे, वेळेत तयार नाही केला तर माझं मोठं प्रोजेक्ट हातून जाईल. आता नंदिनी म्हणते, बाबा मी काय म्हणते, तुमचे डिटेल देता का मला? माझा एक मित्र आहे, तो छान व्हिज्युअल पीपीटी करतो, खूप हुशार आहे, याच लाईन मध्ये येतो, मी सांगते त्याला, तुमचं काम परफेक्ट करेल तो. नंदिनीचे बाबा म्हणतात, कोण आहे ग तुझा मित्र हा? नवीनच ऐकलं मी तुझ्याकडनं. नंदिनी आता एकदम शांत झाली आहे. तिचा मित्र म्हणजे जीवाचे प्रेक्षकांनो, पण आता ही जीवाला ते काम सांगणार आहे, ते कसं सांगणार आहे? जीवा तर हिच्यावर चिडलेला आहे ना. आता पुढचा सीन घेतलाय त्यांनी जीवाचा. जीवा मस्त जिम मारून आलेला आहे, व्यायाम करून घामाघूम झालाय आणि आता आशाताईला म्हणत असतो, आशाताई माझा ब्रेकफास्ट आणा. तेवढ्यात पार्थ आलाय त्याच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन. त्याने काहीतरी ते बॉईल अंडे आणलेत त्याच्यासाठी. आता जीवा म्हणतो, मला नकोय हे. पार्थ म्हणतो, असं काय करतोस, तुला आवडतं तसं आहे ना, खा ना रे जीवा प्रेमाने. जीवा म्हणतो, कशाला पाहिजे हे प्रेम? पार्थ म्हणतो, असं का बोलतोस जीवा? आता जीवा खूप छान उत्तर देतो. मी मगाशी म्हटलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो की जीवाने त्याला छान उत्तर दिले. ऐका आता. जीवा म्हणतो, पार्थ, तुझा आणि नंदिनीचा हाच पॅटर्न आहे ना रे? नाही म्हणजे तुम्हाला जेव्हा मूड आला तेव्हा तुम्ही छान आम्हाला स्माइल देता, आम्हाला जवळ घेता. नाही, तुम्हाला प्रेमाचा उमाळा आला की तुमचे डोळे, तुमचे हात, सगळं काही काळजी घेतात आमची. नाही, तुमचा तो प्रेमाचा ॲनेस्थेशिया उतरला ना की मग तुम्ही अचानक आम्हाला आधीसारखे हेट करायला लागतात. नाही, मी तिथे रिक्षात राहत होतो ना नंदिनीच्या घरी, नंदिनी अशीच करायची मला. नंदिनी माझी काळजी घ्यायची, मला स्माइल द्यायची येता जाता. अरे दादा, खूप अटेन्शन द्यायची बरं का नंदिनी मला. आणि अचानक वाऱ्याची झुळूक आली की मग सगळं काही गायब, अटेन्शन पण गायब आणि ती काळजी, माया, प्रेम सगळं गायब. तू पण असंच वागतोस ना काव्यासोबत? आणि तुझा हाच प्रॉब्लेम आहे रे दादा. जरा तुम्ही आम्हाला प्रेम दाखवलं ना, नाही म्हणजे प्रॉब्लेम ऍक्च्युली आमचाच आहे. आम्ही लगेच कुत्र्याच्या पिल्ल्यासारखे तुमच्या मागे मागे येतो, भोळसट कुत्र्याच्या पिल्ल्यासारखे रे. नंदिनीने जे माझ्यासोबत केलं तू तेच करत असणार ना काव्यासोबत? पार्थ आता हे सगळं शांतपणे ऐकून घेतो जीवाचं आणि हसून म्हणतो, नाही रे जीवा, नॉट एनिमोर. जीवा म्हणतो, हा चल काय सांगतोयस? आता पार्थ लगेच म्हणतो, जीवा, अरे काल रात्री मी तुम्हा दोघांना एकत्र पाहिलं रे. जीवा आता घाबरतो बर का. आता पार्थ एकदम थोडा सिरियस होऊन म्हणतो, तू रडत होतास ना, काव्या तुझ्या डोक्यावरून हात फिरवत होती. आता जीवा घाबरून म्हणतो, ए ए दादा, तू जे काही पाहिलं ना त्याचा गैरसमज नको करून घेऊस. पार्थ म्हणतो, मी सगळं पाहिलंय, आणि काय त्याचा अर्थ लावायचा आहे तो मी लावलाय. जीवा चिडून म्हणतो, अरे दादा आमच्यात नाही तसं काही आता. पार्थ म्हणतो, करेक्ट आहे, अरे नाहीये तुमच्यात तसं, हे मला काल रात्रीच कळलं. खरं तर मला काव्याशी बोलतानाच हे पटलं होतं, पण काल रात्री त्यावर शिक्कामोर्तब झालं. काय छोट्या, अरे इतके दिवस तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने आम्हाला सांगायचा प्रयत्न करत होतात, पण काल रात्री ना माझ्या डोक्यात खरा प्रकाश पडलाय. जसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला तसा मी थेट नंदिनीकडे गेलो. जीवा लगेच म्हणतो, काय सांगतोयस दादा, तू नंदिनीकडे गेला होतास? काय रे, काय करत होती ती? पार्थ म्हणतो, माझी पण अशीच अवस्था झाली होती बरं का जीवा, सेम. काव्याबद्दल मला बरंच काही वाटत होतं आणि मी असंच करत होतो. नाही म्हणजे अशी तुझी नंदिनी पण काही फार बरी नाहीये. रात्री लॉन मध्ये एकटीच भूतासारखी फिरत होती, तुला मिस करत होती.
पार्थ हे बोलत असताना त्याला एक एक घास खाऊ घालतोय प्रेक्षकांनो. पार्थ म्हणतो, "काय यार छोटे, अरे मी तुला आणि काव्याला काल रात्री पाहिलं एकत्र, तेव्हा मला पण नंदिनीची आणि माझी आठवण झाली. म्हणजे आम्ही सुद्धा असंच एकमेकांशी बोलायचो रे रात्रीच्या शांततेमध्ये. तसं तुम्हा दोघांचं काल झालं होतं. काल रात्री तुम्ही दोघं बोलत होता तेव्हा तुम्हाला भीती नव्हती वाटत कोणाची. कोणीतरी येईल, कोणीतरी बघेल, कारण तुमच्या मनात भीती नाहीये ना आता. तेव्हाच माझ्या लक्षात आलं रे, जेव्हा मला जसं लक्षात आलं ना, तसं मी थेट नंदिनीकडे गेलो. तुमच्या दोघांबद्दल माझ्या मनात काहीच शिल्लक नाहीये आता. सगळा गैरसमज पुसला गेलाय. 16 डिसेंबरचा काहीच गैरसमज नाहीये." जीवा म्हणतो, "दादा, तू हे काव्याला सांगितलं का? तू आई-बाबांना हे सांगितलं का?" पार्थ म्हणतो, "नाही छोटे, मी अजून कोणाला बोललेलो नाहीये." पार्थ असं बोलल्या क्षणी जीवा म्हणतो, "नाही नाही दादा, असं करू नकोस. तू आधी जा आणि काव्याला सगळ्यांसमोर बोल. बोल ना प्लीज दादा, मग मी मान्य करेल." "अरे यार दादा, तुमचं कसं आहे, तुम्ही बाउंड्री लाईन जवळ येता आणि परत निघून जाता रे." आता जीवा असं बोलल्या क्षणी पार्थ म्हणतो, "हो रे बाबा, मी बोलतो काव्याशी, पण तू कधी बोलणार नंदिनीशी?" "अरे बाबा जीवा, फेब्रुवारी सुरू झालाय." जीवा म्हणतो, "मग त्याच्यात काय फेब्रुवारीचं एवढं नवल?" पार्थ म्हणतो, "14 फेब्रुवारीला काय असतं हे मी सांगू का तुला? कधी बोलणार आहेस? चल सांग मला." जीवा म्हणतो, "दादा ऐक ना, तू तुझं सॉर्ट आउट कर, मी माझं बघेल." आता पार्थ म्हणतो, "अरे असं काय करतोस जीवा?" जीवा म्हणतो, "मी नाही जाणार आता नंदिनीच्या मागे. तिला वाटलं तर येईल खुद ती तिच्या माझ्या मागे." जीवा असं बोलल्या क्षणी पार्थ म्हणतो, "तिला जर तुझ्याबद्दल काही वाटत असेल तर?" "नाही, नंदिनी जर आली तुझ्या मागे मागे आणि तिने तुझी माफी मागितली तर माफ करशील का तू तिला?" जीवा बघायला लागतो पार्थकडे आणि म्हणतो, "दादा जाऊ दे, सोड तो विषय. ते मी बघेल माझं. तू जा आणि बोल काव्याशी." तेवढ्यात काव्य येते खाली. पार्थ म्हणतो, "मी बोलेल बाबा काव्याशी, पण त्यांची उद्या महत्वाची परीक्षा आहे. मी आता काही बोललो तर त्यांचं लक्ष दुसरीकडे जाईल." काव्या पार्थला म्हणते, "का? का जाईल माझं लक्ष दुसरीकडे? तुमचा काय संबंध?" पार्थ आता जरा रोमॅन्टिक होऊन येतो काव्याच्या समोर आणि तिलाही तो एक घास खाऊ घालतो बरं का. काव्याला म्हणतो, "काय संबंध? असं का बोलताय तुम्ही काव्या? मी तुमचा फोकस हलवू शकतो." पार्थ आता काव्याला म्हणतो, "अंड खाणार का अंड?" काव्या म्हणते, "नकोय मला." पार्थ म्हणतो, "बघा बरं, खाल्लत ना तर मी तुम्हाला परीक्षेला सोडवायला येईल." काव्या जरा दचकून जाते आणि म्हणते, "काय? पार्थ आता काय बोललात तुम्ही? पुन्हा बोला." पार्थ आता तिच्या तोंडामध्ये तो घास कोंबतो आणि म्हणतो, "काव्या, मी काय बोललो? तुम्ही ऐकलंय की व्यवस्थित? आता खाल्लं ना तुम्ही हे अंड? आता मी तुम्हाला परीक्षेला सोडवायला येणार. मी तर म्हणतोय आपण जीवनदिनीला सोबत घेऊन जाऊयात." काव्या म्हणते, एक मिनिट पार्थ, काय बोलताय तुम्ही? अहो आज जायचं आपण." पण तो म्हणतो ना आज जाऊयात आपण. काव्या म्हणते, "अहो पार्थ, पण परीक्षा तर उद्या आहे माझी." पार्थ म्हणतो, "अहो हो काव्या, पण जाताना आपल्याला काही अडचण आली, म्हणजे रस्ता बंद झाला, म्हणजे आपलं टायर पंक्चर झालं तर तर काय करायचं? आपण आदल्या दिवशीच जाऊयात ना." काव्या म्हणते, "हो ना बाई, मला तर टेन्शन येईल असं काही झालं तर." पार्थ म्हणतो, "म्हणूनच म्हणतोय काव्या, आपण दुपारीच निघूयात. एवढ्या मोठ्या परीक्षेला जायचंय, मग आधी तिथे जाऊ आणि सेटल होऊ. काय म्हणताय काव्या?" आता काव्या त्याला पुन्हा टक्कर देते बरं का. त्याची कॉलर धरून जीवा या दोघांचे रोमॅन्टिक क्षण एन्जॉय करतोय. छान वाटतंय जीवाला की पार्थ आणि काव्याची गाडी सुसाट सुटली आहे. पार्थ म्हणतो, "किती जोरात मारलं तुम्ही मला." "काय करताय हे?" काव्या गोड लाजते आणि म्हणते, "मगाशी राहिली होती ना टक्कर द्यायची, आत्ता दिली. काय होईल ना की माझ्या या शिंगेश्वर महाराजांना पुन्हा शिंग येतील." पार्थ म्हणतो, "चला काव्या, आता बॅग आवरायला घ्या आणि चला माझ्यासोबत. नाहीतर एक काम करायचं का, मी भरू का तुमची बॅग?" "नाही, त्याच्यात काव्यार्थाचा नवीन प्रवास सुरू होणार आहे." "काय हो काव्या?" असं म्हणून तो काव्याकडे बघत असतो रोमॅन्टिक पद्धतीने. आता काव्या लाजते बरं का गोड गोड आणि तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते, "ऑल द बेस्ट काव्या." सगळेजण नंदिनीकडे बघायला लागतात, म्हणजे जीवा, पार्थ, काव्या. नंदिनी आलीये आणि ती आल्या आल्या आधी जीवाकडे बघते. जीवा तिच्याकडे बघतो आणि त्याला आठवतं की आता तो चिडलेला आहे आणि तो बाजूला पाहून घेतो. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. आजच्या या मालिकेमध्ये खूप डायलॉग होते. आवडला असेल माझा रिव्ह्यू तर प्लीज लाईक करायला विसरू नका. एवढे सगळे प्रेक्षक बघतात, पण काही मोजकेच प्रेक्षक असतात जे लाईक करतात. हरकत नाहीये, तुम्हाला आवडतो ना मनापासून रिव्ह्यू. थँक्यू सो मच तुम्ही लाईक केल्याबद्दल. आता पुढचा प्रोमो बघा प्रेक्षकांनो. काव्या नंदिनीला समजावून सांग, "ताई, जीवा खूप दुखवलाय ग. आपण देशमुखांच्या सुना आहोत आणि देशमुखाच्या मुलांना कसं मनवायचं
ते आपल्याला चांगलं माहितीये ना. नंदिनी आणि जीवा दोघे एकमेकांना म्हणवतात का काय होईल उद्याचा भाग बघायला मिस करू नका प्रेक्षकांनो. आता बघा पार्थ बॅग भरतो आणि काव्याला म्हणतो बसा ना तुम्ही बॅगवर, तुमच्या वजनानं बॅग खाली जाईल. काव्या म्हणते काय भरलंय तुम्ही बॅग मध्ये एवढं देशमुख, आणि बॅग उघडून बघते तर काय, तिला ते बघता क्षणी काहीतरी वेगळंच वाटलंय आणि ती हसलीये गालातल्या गालात. आणि पार्थ सुद्धा. या दोघांची रिॲक्शन क्यूट होती बरं का प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं पार्थने बॅग मध्ये काय टाकलं असेल? मला तर असं वाटतंय की ते जॅकेट असावं मे बी. प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतंय मला आवर्जून कमेंटमध्ये नक्की कळवा आणि उद्याचा भाग मिस करू नका. आणि आजचा भाग आवडलाय ना तर मनापासून लाईक करा हो मंडळी, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे खरे रिव्ह्यू ऐकण्यासाठी. चला तर मंडळी निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.